बारामतीतील शारदानगर येथे होणाऱ्या कृषिक 2026 या कृषीविषयक प्रात्यक्षिकांच्या प्रदर्शनात पशुपक्ष्यांचं देखील प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये देशभरातील आणि राज्यभरातील विविध अधिक उच्चतम जातीचे वळू, गायी, कालवडी, त्याचबरोबर बोकड, शेळी, मेंढ्या, बदके पासून कोंबड्यांचे विविध प्रकारापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी प्राणी या ठिकाणी शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत। जे अधिक उच्च प्रतीचे आहेत ते त्यांची खरेदी देखील करता येणार आहे। बारामतीच्या सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरी या भारतातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्पामधील अत्युच्च दर्जाच्या गोवंशाची निर्मिती झालेली आहे आणि ते गोवंश देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्या गोवंशांची खरेदी देखील शेतकऱ्यांना करता येणार आहे। दरम्यान आपण पाहू शकणार आहे कालवडीची एचएफ कालवडींची एचएफ कालवडीची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये आपण जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायीपासून निर्माण झालेल्या आणि जास्तीत जास्त उत्तम प्रतीच्या वळूपासून तयार झालेल्या कालवडींची स्पर्धा आयोजित केली आहे। त्याचप्रमाणे आपण शेळ्या आपण या ठिकाणी ठेवणार आहे। त्याचप्रमाणे विविध जातीचे पक्षी आपण या ठेवणार आहेत। त्याच्यामध्ये कावेरी जातीच्या कोंबड्या, वनराजा, त्यानंतर कडकनाथ, असील, त्याचप्रमाणे आपण पाहू शकणार आहे ब्लॅक ॲस्ट्रोलार्प, त्यानंतर बारामती ॲग्रोनी विकसित केलेली बाल 88 अशा प्रकारच्या दुहेरी उपयोगासाठीच्या कोंबड्यांच्या जाती आपण या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या आहे। त्याचप्रमाणे आपण काही बदकाच्या 2 जाती ज्या मांस उत्पादनासाठी आणि अंडी उत्पादनासाठी वापरल्या जातात, सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने विकसित केलेल्या आपण बदक पालनासाठी उपयुक्त असणारे खाकी कांबेल आणि व्हाईट कॅम्बेल जातीचे 2 बदकं या ठिकाणी प्रदर्शनात आपण पाहू शकणार आहोत। त्याचप्रमाणे आपण विविध जातींचे काही शोभिवंत पक्षी सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये गीज आणि गिनी फोल नावाच्या पोल्ट्री बर्ड सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकणार आहे आणि त्याचप्रमाणे टर्कीचे सुद्धा आपण पक्षी या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्यामुळं हे जे प्रदर्शन आहे ते नाविन्यपूर्ण असणार आहे। त्याचप्रमाणे देशी जातीच्या गायी आपण या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत, ज्याच्यामध्ये गीर आहे, सहिवाल आहे, थारपारकर आहे, त्याचप्रमाणे कॉन्क्रेज गाईच्या जाती आहे आणि जगातील सर्वात लहान पंगनूर गाईची जात सुद्धा या ठिकाणी आपण प्रदर्शित करणार आहोत। त्याचप्रमाणे आपण मराठवाड्यातील लाल खंदारी आणि देवणी ह्या 2 जाती सुद्धा या प्रदर्शनात हजर राहणार आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला ही स्पर्धा वेगळ्या प्रकारची अनोखी असणार आहे आणि प्रदर्शनादरम्यान आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तंत्रज्ञान आहे, उत्तम प्रतीच्या सिमेंटपासून निर्माण केलेले आपण सिमेंट सुद्धा, वीर्य कांड्या सुद्धा या ठिकाणी मिळण्याची सुविधा आपल्याला मिळणार आहे।